पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। आज दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी पासून दिव्यांग एकता बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था पुणे महाराष्ट्र राज्याच्या वतीने आझाद मैदान मुंबई या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन चालू असताना दिव्यांग मंत्रालय उपसचिव माननीय घोडके साहेब यांनी संस्थापक अध्यक्ष शंकर उर्फ बाळू जगन्नाथ सोनवणे यांना बोलावून मीटिंग घेतली। मीटिंगमध्ये त्यांनी सांगितले की आम्ही तुमच्या ज्या 6 मागण्या आहेत त्या मागण्याचा विचार करून प्रत्येक विभागाला पत्रव्यवहार करू असे आश्वासन दिले। पण मला व माझ्या कार्यकर्त्यांना हे मान्य नाही, कारण डिसेंबर 2025 मध्ये दिव्यांग आयुक्तालय पुणे महाराष्ट्र राज्य यास पत्रव्यवहार करून आंदोलन करण्यात आले होते। तेव्हा याचे आश्वासन त्यांनी पण दिले होते, म्हणून आम्ही मंत्रालयाची पत्रव्यवहार केला होता। जानेवारी 2026 मध्ये तेव्हाही आम्हाला माननीय तुकाराम मुंडे साहेबांनी पत्रव्यवहार करून सांगितले की प्रत्येक विभागाची मंत्रालयाची पत्र गेले आहेत। तत्पूर्वी 2 महिने ओलांडून सुद्धा आमच्या मागण्याची अंमलबजावणी काही झाली नाही, म्हणून आज आम्ही 15 एप्रिल 2026 रोजी आंदोलनात सुरुवात करत आहोत व आम्हाला माननीय घोडके साहेबांनी आश्वासन दिले असता ते आम्हा दिव्यांग बांधवांना मान्य नाही, तरी आम्ही 16 एप्रिल 2026 रोजी आत्मदहनाच्या इशाऱ्याचे पत्र देणार आहोत। मी म्हणतो 1 रुपयाचा कढीपत्ता, तुम्ही म्हणायचा आमदार झाला बेपत्ता, 1 रुपया कढीपत्ता म्हणला ना खासदार झाला बेपत्ता आणि मुख्यमंत्री बी बेपत्ता, सगळ्यांनी बेपत्ता झाला। 1 रुपयाचा कढीपाला, 1 रुपयाचा कढीपाला, 1 रुपयाचा कढीपत्ता, 1 रुपयाचा कढीपत्ता, मुख्यमंत्री 1 रुपयाचा कढीपाला, मुख्यमंत्री झाला बेपत्ता, 1 रुपयाचा कढीपाला। अपंग विकलांग बहुउद्देशीय संस्थाचे अध्यक्ष बाबूलाल सनीवर सोलापूरनं आम्ही आलेले आहे। ह्या बहुउद्देशीय संस्थाला पाठिंबा देण्याकरता आलेले आम्ही इथं मागण्यासाठी आझाद मैदान मुंबई आझाद मैदान इथं आलेले आहे। धरणे आंदोलन चालू आहे, सकाळपासून आंदोलन चालू आहे। इथं आम्ही पाठिंबा म्हणून आलेले आहे। सोलापूरहून 10-12 लोक आणि ते कुठलं असं लातूरचे तिकडचे आलेले आहे काही लोक। मग हा आपण पाठिंबा म्हणून आपण जाहीर केलेले आहे। ते आपल्या अपंगांची मागण्या रेशन कार्ड किंवा अंत्योदय रेशन कार्ड म्हणून घ्या म्हणून आमची मागणी विस्तार माहिती आहे। ते 2013चं GR आहे, शासनाप्रमाणे आम्ही मागत आहोत। कित्येक दिवस झाले 13 पासून आम्ही मागत आहोत। काही कागदावरच आहे का दिव्यांगांसाठी काही योजना नाही। आणि आमदार निधी वर्षाला 30 लाख असताना ते पण आमदार निधी एकही आमदार होऊ शकतो, पण आज आमदारमध्ये कुठलेही आमदार ते निधी वाटप केलेले नाही आहे। घरकुल योजना, अपंगांच्या घरकुल योजनासाठी 2024 पासून आम्ही पाठपुरावा करत आहे। इथलं शासनाचे जे जागा आहे ते जागा आम्ही मागणी करतो। ते मागणी आतापर्यंत 2 वर्ष पूर्ण निघत गेले, तरी पण आपल्याला कुठल्या जागा दिलेले नाही आहे, कुठं आरक्षण ठेवलेले नाही आहे, कुठं काय आहे आम्हाला दिलेले नाही आहे ते योजना। याकरता महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी पंकज सरोदे।